पूर्व मी आज शेंगदाण्याची पोळी बनवणार आहे. पोराला बी डब्याला द्यायला कामं येते आणि छान लागते खायला. पूर्व हे शेंगदाणे घेतले, गूळ घेतला. आता हे भाजून घेऊ आपण. आता हे शेंगदाणे चांगले खरपूस भाजून घ्यायचे. शेंगदाणे आता चांगले भाजून घेतले. आता हे खरपूस भाजले शेंगदाणे. आता आपण मिक्सरमध्ये काढून घेऊ, बारीक करून घेऊ. त्याला पीठ घेतला तर हे चाळून घ्यायचं. असं ते पीठ चाळून सर मीठ टाकून घ्या. असं हे आता असं पीठ भिजून घ्यायचं. लय पतलं नाही भिजवायचं, लय घट्ट नाही भिजवायचं, मध्यम पीठ भिजून घ्यायचं. असं मस्त असा हे उंडा असा भिजून घेतला. आता भिजून झाला उंडा. शेंगदाणे थोडे जाडसर बारीक करून घेऊ. शेंगदाणे जाडसर काढून घेतले. आता हे गूळ टाकून घ्यायचं त्याच्यामध्ये. आता गूळ टाकून घेत त्याच्यात. असं आता शेंगदाणे गूळ बारीक करून घेतला. आता त्याच्यात असं तेल टाकून घ्यायचं. थोडं जादा पण नाही टाकायचं. बगरा बगरा असला की पोळी फुटते. आता हे असं नरम करून घ्यायचं, मग पोळी फुटत नाही, भारी येते पोळ्या. हे उंडा घेतला पोळीला गव्हाच्या पिठाचा. आता आपण पोळी लाटून घेऊ. हे असं भरून घ्यायचं त्याच्यात पुरणासारखं. अशी पोळी लाटून घ्यायची. आता ही पोळी आपली लाटून झाली. आता ही अशी पोळी जादा जाड बी नाही लाटायची, जादा पतली बी नाही. अशी पोळी भाजून घ्यायची चांगली. आता ही पोळी आपली फुगली, छान आली पोळी. आता खरपूस भाजली मस्त. अशा पोळ्या भाजून घ्यायच्या. छान झाली पोळी. डब्याला बी द्यायला लहान मुलाला, आणि तुम्ही बी खाऊन पाजा. छान झाली शेंगदाण्याची पोळी. तुम्हाला जरी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा.